दावोसला माननीय मुख्यमंत्री गेले ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी जेव्हा एखादे मुख्यमंत्री परदेशात जातात त्याच्यावर टीका करू नये, साधारण अशी पद्धत असते. पण ते परत आता आलेले आहेत आणि जो डेटा दिसतोय, जो डेटा वर्तमानपत्रात आलेला आहे तोच मी तुम्हाला सांगते. मला काही वेगळी माहिती असं काही नाही, पण साधारणपणे जे इन्व्हेस्टमेंट्स आले आहेत त्याच्यापैकी 99% भारतीय कंपनीजच्या आल्या आहेत असं आत्ता तरी जो डेटा बाहेर येतोय. त्यामुळे दावोसमध्ये हे करार करायच्या ऐवजी मंत्रालयात ही करार होऊ शकत होते असं वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून ज्यांना लिस्ट आले आहेत त्याच्यातून कळतं. पण ठीक आहे, आता हरकत नाही. ते दावोसला जाऊन आलेत, करार झालेत, आता त्याच्यात उघडत नको बसूया. पण एक गोष्ट आहे की हे करार मुंबईतही होऊ शकत होते, हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे दावोसमधले खरंच MOUs किती म्हणजे होतील. कारण मला एक काळजी वाटते आणि ह्याच्यासाठीच नैतिकता हा शब्द मी वारंवार वापरते. याचं कारण असं, आणि माझी देवेंद्रजींकडून एवढीच अपेक्षा आहे की चांगलं इन्व्हेस्टमेंट वातावरण करायचं असेल तर एक्स्टॉर्शन हे बंद झालं पाहिजे. आणि सरकारने अशा बाबतीत ही गुंडागर्दी पूर्णपणे मोडून काढली पाहिजे. आणि ह्या राज्यात इन्व्हेस्टमेंट जर चांगल्या हव्या असतील तर लोकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे. जर ज्या पद्धतीने बीडमध्ये एक्स्टॉर्शन झालेलं आणि त्याच्यावर कुठली ॲक्शन जी मेजरेबल आहे अशी दिसत नाही ना. नुसतं एका माणसाला अटक करून प्रश्न होत नाही. ह्या सरकारचं 0 टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन असेल, ह्या शब्द आम्हाला अपेक्षित आहे.